पेन्शनधारकांना EPFOनं मोठं गिफ्ट दिलंय। अधिकच्या पेन्शनसाठी EPFO धारकांना अर्ज करावा लागणार आहे। हा अर्ज नेमका कसा करायचा आणि त्याची शेवटची नेमकी तारीख काय आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। पेन्शनधारकांना लॉटरी, पेन्शनधारकांना अधिकची पेन्शन मिळणार। सरकारकडून निवृत्ती वेतनात भरमसाठ वाढ। राज्यातील पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, या ऑगस्ट महिन्यामध्ये सर्व पेन्शनधारकांची पेन्शन आता वाढणार आहे। यासोबत पेन्शनधारकांच्या 6 मागण्या आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मान्य सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जर तुम्हाला राज्य सरकारचे किंवा केंद्र सरकारचे पेन्शन मिळत असेल तर तुमचे पेन्शन आता वाढणार आहे। यासोबत पेन्शनधारकांना तुमच्या 6 मागण्या आता राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे जर तुम्ही पेन्शनधारक असाल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा। आता बघा, कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय राज्यातील आणि केंद्रातील पेन्शनधारकांच्या पेन्शनच्या संदर्भात घेण्यात आलेले होते। या 5 मोठ्या आनंदाच्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत राज्यातील सरकारी पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांचे आणि केंद्रातील पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांचे पेन्शन वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला होता। त्यामुळे जर तुम्ही राज्य सरकारचे पेन्शन घेत असाल किंवा केंद्र सरकारचे पेन्शन घेत असाल तर तुमचे या ऑगस्ट महिन्यामध्ये पेन्शनधारकांना सर्व पेन्शनधारकांचे पेन्शन आता वाढवण्यात येणार आहे। परंतु राज्य सरकारचे किंवा केंद्र सरकारचे पेन्शन मिळत असणाऱ्या सरसकट सर्व पेन्शनधारकांचे पेन्शन वाढवण्यात येणार नाही। राज्यातील आणि केंद्रातील जे पेन्शनधारक हा अर्ज भरून देतील त्याच पेन्शनधारकांचे पेन्शन आता वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला पेन्शन वाढवून मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ पुढच्या 2 मिनिटात सविस्तर पहा। आता बघा, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 जेवढे पण रिटायरमेंट नंतर पेन्शन घेणारे पेन्शनधारक आहेत तर अशा राज्यातील आणि केंद्रातील 72 लाखांपेक्षा जास्त पेन्शनधारकांचे पेन्शन राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या माध्यमातून वाढवण्यात येत आहे। कारण पेन्शनधारक भरपूर दिवसांपासून सरकारकडे मागणी करत होते की तुम्ही आमचे पेन्शन वाढवा, कारण आम्हाला जीवन जगण्यासाठी पेन्शन अपुरी पडत आहे। परंतु सरकार यावरती जास्त लक्ष देत नव्हते, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते। यासोबत शेतकरी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील तर अशा सर्वांसाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये आणि केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये पेन्शन वाढ करण्यासाठी जास्तीत जास्त फंड उपलब्ध नव्हता। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला नव्हता। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सर्व योजना व्यवस्थित पद्धतीने सुरू आहेत आणि सरकारला जास्तीत जास्त टॅक्स मिळाल्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये जास्तीत जास्त पैसा आता उपलब्ध झालेला आहे। त्यामुळे पेन्शनधारकांना राज्यातील पेन्शनधारक आणि केंद्रातील पेन्शनधारक तर या दोन्ही पेन्शनधारकांचे पेन्शन आता वाढवण्यात येत आहे। आता बघा, राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री फडणवीस साहेब आहेत आणि आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत। म्हणजेच केंद्रामधून ज्यांना पेन्शन मिळत आहेत तर त्यांची पेन्शन अर्थमंत्री म्हणजेच केंद्राचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्य सरकारचे ज्यांना पेन्शन मिळत आहे तर त्यांना मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून त्यांची पेन्शन आता वाढवली जात आहे। म्हणजेच केंद्रामधील ज्यांना पेन्शन मिळत आहे त्यांची पेन्शन निर्मला सीतारामन आणि राज्य सरकारचे ज्यांना पैसे मिळत आहेत, पेन्शन मिळत आहेत त्यांची पेन्शन फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आता वाढवण्यात येत आहे। मग पेन्शनधारकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमची पेन्शन वाढली पाहिजे तर तुम्ही लवकरात लवकर एक अर्ज भरून द्यायचा आहे। तर तो अर्ज कुठे, कसा, कधी भरायचा आहे हेच तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। यासोबत पेन्शनधारकांना ज्या तुमच्या मागण्या होत्या तर त्या मागण्या कोणकोणत्या होत्या आणि सरकारने कोणकोणत्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा। आता बघा, पेन्शनधारकांनो, पेन्शनचे आतापर्यंत 60% पूर्ण झालेले आहेत। म्हणजे 7 वेतन आयोग लागू झालेले आहेत। आता 8वा वेतन आयोग लागू होत आहे। म्हणजेच विचार करायला गेलं तर 2016 सालामध्ये पेन्शनचा 7वा वेतन
वेतन आयोग लागू झालेला होता त्यावेळेस भरपूर पेन्शनधारकांचे पेन्शन मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेले होते। त्याच पद्धतीने आता बरोबर 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत, म्हणजे 7वा वेतन आयोग आता संपत आहे, 8वा वेतन आयोग आता लागू होत आहे। मग या 8व्या वेतन आयोगामध्ये पेन्शनधारकांना तुमची पेन्शन आता भरमसाठ वाढवली जाणार आहे। या 8व्या वेतन आयोगामध्ये तुमची पेन्शन भरमसाठ म्हणजेच किती वाढवली जाणार आहे हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्हाला राज्य सरकारचे किंवा केंद्र सरकारचे पेन्शन मिळत असेल, तुम्ही राज्य सरकारचे किंवा केंद्र सरकारचे पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। बघा, पेन्शन वाढीबाबत राज्य सरकारने GR काढलेला आहे आणि केंद्रातील पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबत केंद्र सरकारने सुद्धा GR काढलेला आहे। आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकदा का GR काढला तर 100% पेन्शन वाढत असते। त्यामुळे आता पेन्शनधारकांनो इथून पुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून आंदोलन केलेले होते, उपोषण केलेले होते, मोर्चे काढलेले होते, परंतु अखेर सरकारने तुमच्या 6 मागण्या आता पूर्ण केलेल्या आहेत। यासोबत पेन्शनधारकांनो तुमची पेन्शन वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे। मग पेन्शनधारकांनो तुमची पेन्शन किती प्रमाणामध्ये वाढणार आहे? आता बघा, जर तुमचे वय 65 वर्ष असेल, 70 असेल, 80 असेल किंवा याच्यापेक्षा जास्त वय जर तुमचं असेल तर तुमच्या पेन्शनमध्ये किती टक्क्यांनी वाढ होणार आहे? म्हणजे जर तुम्हाला अगोदर 10,000 रुपये, 15,000 रुपये, 20,000, 30,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला आता या पेन्शन वाढीच्या निर्णयानंतर किती हजार रुपयांनी तुमचे पेन्शन वाढवून मिळणार आहे हेच तुम्हाला आता सांगत आहे। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पहा। आता बघा, पेन्शनधारकांना राज्य सरकारच्या माध्यमातून 2016 सालामध्ये 7वा वेतन आयोग लागू करण्यात आलेला होता आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा 2016 सालामध्ये 7वा वेतन आयोग लागू झालेला होता। तर या 7व्या वेतन आयोगानंतर भरपूर पेन्शनधारकांची पेन्शन 2016 सालामध्ये वाढवण्यात आलेले होते। विचार करायला गेलं तर पेन्शनचे आतापर्यंत 7 वेतन आयोग लागू झालेले होते। म्हणजेच तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 1949 पासून पेन्शनचे आतापर्यंत 7 वेतन आयोग लागू झालेले होते। 1949 पासून आता 2026 सालापर्यंत 7 वेतन आयोग पूर्ण झालेले आहेत। आता 8वा वेतन आयोग लागू होत आहे। भरपूर सरकारी कर्मचारी असतील किंवा रिटायरमेंट असणारे सरकारचे पेन्शनधारक असतील, मग ते पेन्शनधारक राज्य सरकारचे किंवा केंद्र सरकारचे असतील तर त्या सर्वांना वाटत होतं की 8वा वेतन आयोग लागू झाला पाहिजे। तर आता पेन्शनधारकांना 8वा वेतन आयोग लागू होत आहे। या 8व्या वेतन आयोगामध्ये तुमची पेन्शन आता भरमसाठ वाढवली जात आहे। मग पेन्शनधारकांना तुमची पेन्शन किती रुपयांनी वाढवली जात आहे, तुमच्या पेन्शनमध्ये किती टक्क्यांनी वाढ केली जात आहे, तर याची आता आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे राज्य सरकारची तुम्हाला पेन्शन मिळत असेल किंवा केंद्र सरकारची पेन्शन मिळत असेल, मग ती पेन्शन EPFO चे पेन्शन असेल, EPS चे पेन्शन असेल, कोणतेही तुम्हाला पेन्शन मिळत असेल तर तुमच्या पेन्शनमध्ये आता भरमसाठ वाढ केली जाणार आहे। परंतु पेन्शनधारकांना तुम्ही सरकारकडे 5 मागण्या केलेल्या होत्या, तर या 5च्या 5 मागण्या सरकारने पूर्ण केलेल्या आहेत। मग या ज्या 5 मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत, तर या 5 मागण्या कोणकोणत्या होत्या? सरकारच्या माध्यमातून ज्या 5 मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत, तर त्या 5 मागण्या कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण पाहून घेऊयात। बघा, या 5 मागण्यांपैकी पहिली मागणी म्हणजे बघा, पेन्शनधारक कोणाला म्हटलं जातं तर त्यांचं वय झाल्यानंतर त्यांना रिटायरमेंट दिली जाते। आता रिटायरमेंट का दिली जाते तर बघा, त्यांनी आयुष्यभर या ठिकाणी सरकारी कर्मचारी म्हणून संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये सेवा केलेली असते, त्यांनी त्यांचं काम केलेलं असतं। मग एकदा का त्यांचं वय झालं तर त्यांना काम करणं शक्य होत नसतं। त्यामुळे सरकार काय करतं तर त्यांना जे पण काय त्यांनी सरकारला फायदा करून दिलेला असतो त्याच्या बदल्यामध्ये त्यांना आयुष्यभर सरकार पेन्शन देत असतं, जेणेकरून त्यांच्या संपूर्ण गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत। कारण वय झाल्यानंतर त्यांना काम करणं शक्य होत नसतं। त्यामुळे सरकार त्यांच्या या ठिकाणी वृद्धापकाळामध्ये काळामध्ये सुद्धा काळजी घेत असतं, त्यामुळे त्यांना पेन्शन सुरू करत असतं। परंतु आता काय झालेलं आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे, टॅक्सेस सुद्धा वाढवण्यात आलेले होते, त्यामुळे प्रत्येक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले होते। त्यामुळे पेन्शनधारकांची जी काही पेन्शन येत होते तर त्या पेन्शनमध्ये या ठिकाणी पेन्शनधारकांना आरोग्याच्या समस्या होत्या, यासोबत किराणा मालाच्या समस्या होत्या, घर चालवण्यासाठी त्यांना अजून काही कामे करावी लागत होती। त्यामुळे पेन्शनधारक सरकारवरती नाराज होते।
भरपूर पेन्शनधारक म्हणत होते की आम्ही आयुष्यभर सरकारची सेवा केलेली आहे, परंतु सरकारने आम्हाला रिटायरमेंटच्या नंतर जास्तीत जास्त पेन्शन द्यायला पाहिजे होती, कारण जर आम्हाला अपुरेशी पेन्शन दिली तर आमच्या आरोग्याला कोणता धोका होणार नाही आणि आमचं जीवनसुद्धा सुरक्षित पद्धतीने चांगल्या पद्धतीने जगता येईल। त्यामुळे सरकारकडे भरपूर पेन्शनधारकांनी अर्ज दाखल केलेले होते। सरकारने सर्व अर्ज वाचलेले आहेत आणि आता डायरेक्ट पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबत परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। GR काढल्यामुळे आता 100% पेन्शनधारकांना तुमची पेन्शन वाढवण्यात येणार आहे, परंतु पेन्शनधारकांनो ही पेन्शन तुमच्या वयानुसार वाढवली जाणार आहे। मग तुमचं वय किती असल्यानंतर तुमची पेन्शन किती वाढवली जाणार आहे हे तुम्हाला लगेच सांगणार आहे, परंतु ज्या तुमच्या मागण्या होत्या तर त्या मागण्या कोणकोणत्या होत्या, सरकारने कोणकोणत्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। बघा, पहिली मागणी म्हणजे बघा, एकदा का पेन्शनधारकांचं वय झालं तर त्यांना दवाखान्याची पायरी चढावी लागत असते आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की दवाखान्याची पायरी चढलं तर खिशा 100% रिकामा होत असतो आणि तशाच पद्धतीने पेन्शनधारकांचं सुद्धा सध्याच्या स्थितीला सची सिच्युएशन तशीच परिस्थिती निर्माण झालेली होते। पेन्शनधारकांना वय झाल्यानंतर विविध आजारांचा सामना करावा लागत असतो। त्यामुळे काय झालेलं होतं की पेन्शनधारकांना जेवढे पण पेन्शन येत होते ती सगळे पेन्शन दवाखान्यामध्ये त्यांना बिल भरून या ठिकाणी द्यावे लागत होते। त्यामुळे पेन्शनधारकांना पेन्शन अपुरी पडत होती। त्यामुळे पेन्शनधारकांनी सरकारकडे मागणी केलेली होते की आम्ही सरकारची सेवा केलेली आहे, त्यामुळे आम्हाला दवाखान्याचं बिल माफ करा। त्यामुळे सरकारने आता 5 लाख रुपयापर्यंत पेन्शनधारकांना तुमचं दवाखान्याचं बिल माफ करण्याचा निर्णय घेतलेला असून हा निर्णय मागच्या काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी साहेब यांनी घेतलेला होता, परंतु त्यांची अंमलबजावणी झालेली नव्हती। तर सध्याच्या स्थितीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे पेन्शनधारकांना तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी तुमचा मोफत उपचार केला जाणार आहेत। अजून उर्वरित 4 ज्या मागण्या होत्या त्या 4 मागण्या सांगतो। बघा, दुसरी मागणी होती की आम्हाला पेन्शन अपुरी पडत आहे, आमच्या पेन्शनमध्ये वाढ करा। तर दुसरी मागणी म्हणजे पेन्शनधारकांना तुमची दुसरी मागणी सुद्धा मान्य करण्यात आलेली आहे। ती मागणी म्हणजे तुमची पेन्शन आता वाढवली जात आहे, परंतु तिसरी मागणी, चौथी मागणी आणि 5वी मागणी या मागण्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या पेन्शनधारकांच्या जीवनासाठी। या मागण्या 100% गरजेच्या होत्या, तर त्या तिन्ही मागण्या सुद्धा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। बघा, तिसरी मागणी काय होते तर एखाद्या वेळेस अपघाती किंवा कसा जरी पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर त्यांना सरकार विमा देणार होतं, तर तो विमा सुद्धा आता मान्य केलेला आहे। चौथी मागणी, पेन्शनधारक जर एक्सपायर झाले तर त्यांच्या पत्नींना अर्धी पेन्शन देण्याचा निर्णय वर्षानुवर्ष सुरू आहे, परंतु आता याच्यामध्ये बदल करण्यात आलेला असून बघा, जर पेन्शनधारक काही कारणास्तव एक्सपायर झाले तर त्यांच्या पत्नींना जी निम्मी पेन्शन मिळणार होती तर ती निम्मी पेन्शन मिळणार आहे आणि पेन्शनधारकांचा जो काही मुलगा असेल तर त्याला सुद्धा सरकारकडून काही अनुदान देण्यात येणार आहे। यानंतर पेन्शनधारकांना शेवटची जी 5व्या नंबरची मागणी होते तर ती मागणी बघा, तुम्हाला काय करावं लागतं, प्रत्येक वर्षामध्ये लाईफ सर्टिफिकेट सरकारला सादर करावं लागतं, म्हणजे तुम्ही जिवंत आहात यासाठी सरकारला एक जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागत असतं। आता तुम्हाला अगोदर काय व्हायचं तर कागदी प्रक्रियेमध्ये हे या ठिकाणी जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागत होतं, परंतु आता तुम्ही घर बसल्या हे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट आता सादर करू शकणार आहात। तर या झाल्या 5 मागण्या। आता पेन्शन किती वाढणार आहे तर बघा, ज्यांचं वय 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे त्यांची पेन्शन 100% वाढवली जाणार आहे। अगोदर त्यांना 15,000 रुपये पेन्शन असेल तर त्यांची पेन्शन आता डायरेक्ट 30,000 रुपयावरती जाणार आहे। ज्यांचं वय 95 ते 100च्या दरम्यान असेल त्यांची पेन्शन 80%ने, ज्यांचं वय 90 ते 95च्या दरम्यान असेल त्यांची 70%ने, यासोबत 80 ते 90 या दरम्यान असेल तर त्यांची पेन्शन 50%ने, ज्यांचं वय 70 ते 80च्या दरम्यान असेल त्यांची पेन्शन 40%ने आणि ज्यांचं वय 65 ते 70च्या दरम्यान असेल त्यांची पेन्शन या ठिकाणी 20%ने वाढवली जाणार आहे। बघा, लवकरच शासनाच्या माध्यमातून अजून एक GR काढण्यात येणार आहे आणि पेन्शनधारकांना तुमची पेन्शन लवकरच वाढवण्यात येणार असून त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। त्यामुळे सरकारने अशी माहिती सध्याच्या स्थितीला दिलेली आहे।